26 23 मास्तु द्वैते सुखम किंतु सुखमाद्वैतमेव हि किं मानामीति चेत बरं का माना अस्ति मानाकांक्षा स्वयं प्रभे अभ्यास चाललेला आहे याच्यामध्ये. त्या द्वैतामध्ये काही नाही, सुख नाही. मग अद्वैतात काय आहे हे कोणी सांगितलं नाही करायचं. हे पण नारदाचा आणि सनकादिकाचा त्याच्यामध्ये सांगितलं की योवै मम तत्सुखम नाल्पे सुखम असते. अल्पामध्ये काही नाही. हो म्हटलं त्याच्यात सुख आहे की, पण ते सुख जे आहे ते सगळ्या दुःखाला काय आहे म्हणून त्याला आम्ही सुख म्हणत नाही. बरं म्हणायला लागले आमच्या अद्वैतामध्ये सुख नाही. तुमच्या अद्वैतात तरी सुख आहे का असा प्रश्न. तर म्हटलं अद्वैतात सुख आहे असं म्हटलं त्रिपुटी आले. अद्वैत शिल्लक राहिलेलं नाही. मग सांगायचं अद्वैतात सुख नाही. सुख म्हणजे साखरेत गोडी नाही असं म्हणायचं नाही. गोडी म्हणजेच साखर म्हणजे, कारण साखरेत गोडी असं जर साखर बाजूला केली गोडी बाजूला होत असते का. गोडी म्हणजे साखर. अद्वैत म्हणजे सुख आणि सुख म्हणजे ते बरे. मास्त अद्वैत सुखम किंतु सुखम अद्वैतम एव. म्हणून अद्वैतात सुख नाही असं नव्हे. सुख म्हणजेच अद्वैत आणि अद्वैत म्हणजेच. म्हणजे कशावरून सांगता तुम्ही, तुम्हाला प्रमाण काय जरा नाही का. किं मानम म्हणजे तुला प्रमाण काय. किं मानम इति चेत असं विचारशील तर मानाकांक्षा स्वयंप्रभे. स्वयंप्रकाश वस्तूला त्याची सिद्ध करण्याकरता मानाची प्रमाणाची आवश्यकता. जड वस्तूच्या करता प्रमाणाची काय आहे नाही का. सूर्य उगवला दिवा घेऊन पाहायचं असते का. अगा सूर्योदय झाली आणि सूर्याची पाहावा त्याच्याच प्रकाशाने काय, कारण तो स्वयंप्रकाश आहे. सूर्याला प्रकाश आणावा लागत असतो. प्रकाश हेच त्याचं स्वरूप आहे. असं कधी झालं आहे का सूर्य आला आणि म्हटलं प्रकाश विसरून आला. ते काय डोक्यावरची टोपी आहे का विसरून. साखर म्हटलं की गोडी काय असणार. कुठेही खा, कशी खा, केव्हाही खा, कशी लागणार ती गोडच लागणार. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूप कसं चिद्रूप पुढे सद्रूप पुढे त्याला प्रमाणाची आवश्यकता. काय प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी वगैरे 23व्या श्लोकातलं झालेलं. स्वप्रभत्वे भवद्वाक्यम मानव अस्मान इदम अनद्वैतम अभिपेद्य सुखम नास्ती इति भाषते. म्हटलं स्वयंप्रकाश कशावरून आत्मा आहे व त्याच्याकरता 24वा श्लोक आहे का. स्वप्रभत्वे भवद्वाक्यम मानव भवान आणि भवानावयव इदम अनद्वैतम अभिपेद्य सत्सुखम नास्ती इति भाषते. स्वप्रभत्वे नाही का. म्हणजे ब्रह्म हे स्वयंप्रकाश रूप आहे. कशावरून आहे याच्याकरता काय प्रमाण आहे. स्वप्रभत्वे म्हणजे त्या स्वयंप्रकाशाच्या विषयी. भवद्वाक्यम बरं तुम्ही आमच्या जो स्वीकार केला आहे का. भवद्वाक्यम यस्मान भवानिदम. यस्मान म्हणजे ज्या अर्थी, भवानिदम म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे महापुरुषा त्याचा स्वीकार केलेला आहे. काय केलेला आहे. स्वप्रभत्वे भवद्वाक्यम मानवनिदम. ज्या अर्थी तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे हेच त्याचं प्रकाशत्व आहे. काय प्रकाशत्व म्हणजे कोणतं तर म्हणजे काय प्रमाण आहे परमात्म्याविषयी स्वयंप्रकाश असा प्रश्न केला. तुम्ही त्याचा स्वीकार केला हेच त्याचं काय आहे स्वप्रकाश. हे बघा यस्मात ज्या अर्थी भगवान म्हणजे श्रेष्ठ पुरुष आहे. स्वप्रभत्वे भवद्वाक्यम मानम. तेव्हा ते आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे हेच त्याचं निष्कामत्व म्हणजे स्वयंप्रकाशत्व आहे.
अद्वैतम अभिप्रेत्य अस्मिन् सुखम नास्ति इति भासते. मग स्वीकार केला म्हणजे काय? अद्वैतम अभिप्रेत्य, अद्वैताचा स्वीकार करून, आणि यस्मिन् सुखम नास्ति इति भासते, आणि त्या अद्वैतामध्ये काय नाही, सुख नाही असं तू म्हणतो. अगोदर तू त्याचा काय केला? स्वीकार केला. आणि स्वीकार करून त्या अद्वैतात काय नाही, सुख नाही, पण तू स्वीकार केला ना, काय केला? आणि नंतर म्हणतो अद्वैतात काय नाही, सुख नाही, पण अगोदर काय केलं? मग हेच त्याचं काय आहे? स्वप्रकाशत्व. तू स्वीकार केलेला आहे, हेच त्याचं काय आहे? स्वप्रकाशत्व. हे पहा, अद्वैत अभिव्यक्त्य. अभिव्यक्त्य म्हणजे स्वीकार करणे. आणि यस्मिन् सुखम नास्ति, आणि नंतर तू सांगतो की त्याच्यामध्ये काय नाही, सुख नाही. अगोदर काय केलेलं आहे? दृष्टांत आहे ना, तुम्हाला ऐकलेलंच आहे की, पण तुम्हाला चांगलं दृष्टांत चांगला होतो. ऐकले आपलं लग्नाची वेळ असते, जोडपं काय असते, उभं असते, मध्यंतरी काय ठेवतात? ऐकले. आणि मग ते बाजूला केला म्हणजे हा म्हणायला लागला मला मुलगी काय नाही, पसंत नाही, काय नाही. केव्हा म्हणतो? लग्नावर म्हणतो मुलगी काय नाही. बाप माझं ऐकून घेईल काही, पसंत नव्हती तर लग्न केलं, आणि ज्या अर्थी लग्न केलं त्या अर्थी तो काय येते, पसंत होती ना, म्हणूनच काय केलं? मग अगोदर स्वीकार केला ना, अगोदर काय केलं, आणि नंतर म्हणतो काय म्हणतो, मला काय नाही. दृष्टांत समजलं. त्याप्रमाणे अगोदर तो अद्वैताचा काय केला, आणि नंतर म्हणतो त्याच्यामध्ये काय नाही. ज्या अर्थी तो स्वीकार केला, यावरून अद्वैत स्वयंप्रकाश आहे, हा सिद्धांत निघाला. अद्वैतम अभिप्रेत्य अस्मिन् सुखम नास्ति इति भासते. अगोदर अद्वैताचा स्वीकार करतो, आणि स्वीकार करून त्याच्यामध्ये सुख नाही असं आणखी आम्हाला सांगतं. आता त्याच्यावर ते वादी म्हणतो, नाभ्योपम्यम अद्वैतम तद्वजो अनुद्यदूषणम यस्मिच्चेत् तदा ब्रूहि किमासी तत्पुरा. नाभ्योपम्यम अद्वैतम तद्वचो अनुज्ञदूषणम. मी तुमच्या अद्वैताचा स्वीकार केलेला नाही. हे बा, नाप्य अद्वैतम, नाप्य नाही, बरोबर आहे, नाप्य माम अद्वैतम. मी अद्वैताचा स्वीकार केलेला. तो म्हणायला लागला ना, ज्या अर्थी तुम्ही अद्वैताचा काय केलं, आणि मग त्याच्यामध्ये सुख नाही असे काय झालं तुम्ही म्हणालात. वादी काय म्हणतो? मी अद्वैताचा स्वीकार केलेला नाही. नाभ्युपम अद्वैतम तद्वचो अनुज्ञ दूषण. उलट स्वीकार केला नाही, दूषण देण्याकरता मी सांगितलं. कशाकरता? स्वीकार केलेला नाही, मला मान्य नाही ते. दूषण देण्याकरता मी त्याचं काय केलं, सांगितलं. बघा, वचमीचे दिदी ब्रूही. माझं त्याला वेदांती विचारतात, असं जर म्हणशील तर मी अद्वैताचा स्वीकार केलेला नाही, दूषण देण्याकरता आणखी त्याचा स्वीकार केला, असा जर म्हणशील तर वचमी इति चेत असं म्हणजे तदा ब्रूहि किमासीत अद्वैत पुरा. मग आम्ही तुला असं विचारतो, अद्वैताच्या पूर्वी काय होतं? अद्वैताला मग अद्वैताच्या पूर्वी काय होतं? हे पहा, नाभ्योपम्यम अद्वैतम तद्वतो अनुज्ञदूषणम. आम्ही अद्वैताचा स्वीकार केला नाही, तर दूषण देण्याकरता आम्ही आणि स्वीकार केला. वचमीचे दिदी असं जर तू म्हणशील तर किमासीत अद्वैत पुरा. अद्वैताच्या पूर्वी काय होते ते आम्हाला काय कर सांग. वेदांतशास्त्रामध्ये संपलं की नाही का, एकदा बोरी बंदर आली म्हणजे स्टेशनं काय झाली, मग आता का समुद्रात जायचं, काला झाला म्हणजे रात्रीचं कीर्तन कोणाचं विचारायचं असते का हल्ला. आणि एकदा पालखी पंढरपूरला पोहोचली म्हणजे मग शेवटी सर्वांची विश्रांती कोणची आहे?
ब्रह्म संपर्क. शेवटचा देवळाची आकामा परमगंगाची तृप्ती झाली आजची. मग परमार्थ काय झाला? एषा ब्रह्मस्थिती. आता अद्वैताच्या पुढे काय आहे? ते रंगनाथ गुरुजी होते बघा. आत्महत्या अमृतानुभव सांगितलं, म्हणजे जीवनमुक्ती प्रकरण सांगितलं. म्हणलं गुरुजी आता त्याच्या पुढे काय आहे? मग ते रंगनाथ गुरुजी तुझं डोक्स काय होणार? नष्ट झाल्यावर आता काय पुन्हा पुन्हा गीता सांगायची का? म्हणून अद्वैताच्या पूर्वी काय होतं हे सांगा. मग त्याच्याकरता 2-3 विकल्प पाडलेले आहे. अद्वैताच्या पूर्वी काही द्वैत होतं का? अद्वैत होतं का? अद्वैत होतं का? किंवा आणि काही तिसरंच काही होतं का? नाही का? अहो एखादा काही हे असेल तर एखादा कोणी पेढे वाटायला येतो ना, पेढे घेऊन येत असतो. का म्हणलं कसं काय? म्हणलं पेढा घ्या की. मग म्हणायला लागले, म्हणलं मुलगा झाला असला पाहिजे. मुलगा नाही आणि लगेच तो म्हणतो मुलगा नाही झाला तर काय असली पाहिजे? मग तिसरं तर अजून काही जन्माला आलं. अद्वैत नाही तर काय असलं पाहिजे? नाही का? तिसरं तर अजून काही मग तिसरं काही नाही. द्वैत उत्पन्न झालेलं नाही. मग शेवटी करायला अशी अद्वैताची आहे ना. अद्वैत हेच स्वीकृपायचं. क्रमाक्रमाने काय करायचं आहे पण त्याचा विचार कधी नाही. 25चा आकडा चांगला आहे.